नमस्कार मंडळी, मी विश्वास आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये। आता आपले व्हिडिओ आहे ना बॅक टू बॅक येणार आहे। याचं कारण असं आहे की आपण आता ट्रॅव्हल ब्लॉग करणार आहोत आणि आता आपण जर बघितलं तर लोणावळ्याला जातोय आम्ही। मी आणि माझी वाईफ आहे ममता, आम्ही दोघे आता लोणावळ्याला जातो आणि आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहोत, आपण बघू शकता। तर आता आपण लोणावळ्याला कुठे जाणार आहोत, कसे राहणार आहोत, त्या सर्वांची माहिती मी आपल्याला या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्याला देणार आहे। आणि आज आपण मुंबई ते लोणावळा हा प्रवास इथे आपण करणार आहोत, त्याचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण आता बघूया ह्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय बघता येईल, काय कसं आहे। पाऊस पण किती सुंदर, एकदम छान पाऊस पडतोय, आज भरपूर आहे पाऊस। तो आता बघूया आपण काय होतंय पुढे। तर चला तर मग आपण हा व्हिडिओ आपण एन्जॉय करा आणि आपण आता मुंबई लोणावळा प्रवास करूया। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मधला हा पहिला टनल आहे। त्याचं नाव पण इथे दिलंय बघा, भाटन टनल। वाह, काय मस्त वाटतंय एकदम। मी तर म्हणेल असं मुंबई पासून लोणावळा किंवा पुण्यापर्यंत असं टनलच पाहिजे होता, खूप मजा आली असती त्याच्यात मध्ये गाडी चालवायला। खरोखर खूप छान वाटतंय। काय वाटतंय ममता? छान वाटतंय, मस्त वाटतंय ना? असंच पाहिजे होतं। खूप मजा आली असती। पूर्ण टनल पाणी पडते। सुंदर आहे वातावरण। हे बघ इथे बघ, हे वॉटरफॉल बघ। छान आहे। अरे वाव, पावसामध्ये वातावरण खूपच छान असतं, मस्तच वाटतं। खूप छान। पाऊस आणि थंडी, पण पाऊस मस्त एकदम छान वाटतं। तो समोरचा व्ह्यू बघ ना, किती मस्त दिसतो। खूपच छान दिसतंय। हो, रस्ता एकदम सरळ आहे आता। लोणावळा 36 किलोमीटर। 36 किलोमीटर काय लोणावळा? हो, म्हणजे पण पोहोचत आलो। पण आता सेकंड टनल मध्ये आलेलो आहोत। अब हा मिसिंग लिंक आहे ना, आता हा इकडून होणार आहे राईटने। म्हणजे जो पुण्याला जायला आहे ना, हा इथून एक मिसिंग लिंक झालेलं, त्यांचं ते मिस झालेलं, तर त्यांनी आता नाव लिहिलं मिसिंग लिंक। आणि इथे टनल आहे, तेव्हा तिथे काम चालू आहे टनलचं। म्हणजे आता पुढे तुम्हाला इथून पण नाही, त्या साईडने त्या टनलवरून जाऊ शकता। त्या बाजूला राईट साईडला जो टनल आहे ना, त्याच्यामधून तुम्ही जाऊ शकता आणि तिकडून ते आहे। तो रस्ता त्या बाजूनी जातोय। मस्त वाटतंय बघ।
वाफ येते हो ना डोंगरात. इथे आपल्याला वरती जायचं आता. घाट सुरू झालाय ना खंडाळ्याचा. वॉटरफॉल बघितले तेवढे. सिटी दिसते. जो वरती आहे ना तेव्हा वरती जाते बघा. हा नाही. हे गोल्ड हायवे आहे वरती मुंबई पुणे आणि हा आपला न्यू हायवे. खंडाळा घाटामध्ये आपण आता इथे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत. ट्रॅफिक लागलेली आहे. मॅपवर दाखवत आहेत ही फक्त खंडाळा घाटामध्येच आहे ही ट्रॅफिक. वरती गेल्यानंतर घाट पूर्ण चढल्यानंतर ही ट्रॅफिक म्हणजे नाही आहे, मग नाही आहे नंतर. तर बघूया किती वेळ लागतो ही ट्रॅफिक क्लिअर व्हायला. ट्रॅफिक आहे क्लिअर होईल. आपण आता घाटाच्या पुढे आलेलो आहोत. वरती म्हणजे वरच्या भागात आलेलो आहोत. टॉपला काय फॉग आहे. बापरे किती धुकं आहे. लोक आलेत पिकनिकला. हा ममता केवढा धुका आहे ना. खूपच. खूपच फॉग है. फॉग चल रहा है. दोन्ही बाजूनी ट्रॅफिक सोडली. एवढं ट्रॅफिक झालेलं. पुन्हा एकदा टनल आलेलं आहे आपलं फेवरेट. टनल मध्ये मजाच येते चालवायला गाडी.
इथे परत ट्रॅफिक आहे थोडं. त्या बाजूला ज्या गाड्या पाठवलेल्या होत्या ना त्या पुन्हा आता लेफ्ट साईडला येतात आपल्या इथे. त्याचं ते ट्रॅफिक आहे म्हणून इथे थांबून ठेवलेलं आहे. बाकी काही नाही आहे ट्रॅफिक. मला इथून दिसतंय. आता क्लिअर होईल. थांबू म्हणतात. तर आपण आता लोणावळ्याला इथे हे केलेलं आहे, एक्झिट केलेलं आहे. In 600 meters, use any lane to turn left onto National Highway 48. आता आपण लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत आणि हे बघा इथे वॅक्स म्युझियम पण आहे. हे आता आपण इथे राहिल्यानंतर एकदा एक्सप्लोर करायला येऊया. हे वॅक्स म्युझियम पण बघायचं आपल्याला. तर मंडळी आपण आता लोणावळ्याला पोहोचलेलो आहोत. व्ह्यू बघा तुम्ही. या किती मस्त वाटतंय वातावरण. अप्रतिम एकदम. हा आता ही जागा कुठे आहे, याचं नाव काय, याबद्दलची सर्व माहिती मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे आणि हे सगळं एक्सप्लोर करून तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा.